काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज बंजारा समाजाची बैठक. भाजप आणि शिवसेनेकडे सरकलेले बंजारा समाजाची वोट बँक परत मिळवण्यासाठी रणनीती ठरणार. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांचा गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया प्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनाकडे सादर. उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली या झालेल्या बैठकीत ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश. अहिल्यानगरमध्ये खरडा किल्ल्याच्या जतन प्रक्रियेच्या कार्यवाहीला गती द्या. कामकाजासाठी अहवाल पुढील 1 महिन्यात सादर करावा. मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सभापती राम शिंदे यांचे निर्देश. महाराष्ट्रात खाजगी प्लेसमेंट एजन्सीसाठी नवे नियम विधेयक दोन्ही सभागृहात संमत. या विधेयकांमुळे बनावट भरती प्रक्रियेतून होणारी बेरोजगारांची फसवणूक थांबण्यास मदत होणार. राहुल पांडे यांची राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी निवड निश्चित. राज्य सरकारकडून राज्यपालांना सहीसाठी नाव पाठवल्याची सूत्रांची माहिती. राज्यपालांकडून अधिकृत नोटिफिकेशन काढले जाणार. अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शिंदे यांच्या शिवसेनेत. राष्ट्रवादी, मनसे, प्रहार, जनशक्ती पक्षाचे अनेक पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत. इंदुमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत. सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची समिती गठीत. स्मारकाच्या कामाचा नियमित आढावाही समिती घेणार. आपलं सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवणार. ग्रामपंचायत स्तरावर 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी 2 सेवा केंद्र उभारली जाण्याची शक्यता. सुधारित सेवा दरांसह नागरिकांसाठी अधिक जलद सेवा देण्यात येणार. बंद दाराआड आशिष शेलारांना राज ठाकरेंसोबत अडकायला आवडेल. चित्रपटाच्या प्रमोशनाच्या वेळेस शेलार यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की शरद पवारांचे पर्याय दिले असताना आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांचं नाव घेतलं. वाघ्यासंदर्भात ऐतिहासिक संदर्भ नाही हे खोटं. इतिहास तज्ज्ञ संजय सोनवणे यांची माहिती. वाघ्या कुत्र्या हटवण्याच्या मागणीलाही विरोध केला. पुतळा हटवला तर न्यायालयात जाण्याचाही इशारा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.